नमस्ते. करिअरची ब्ल्यूप्रिंट या विषयातल्या कार्यशाळेबद्दल मी तुमच्याशी आता अगदी मोकळेपणाने बोलणार आहे. 10वीच्या परीक्षा आता संपतील. कदाचित काही मंडळींना व्हिडिओ पाहताना त्यांची परीक्षा ऑलरेडी संपलेली असण्याची शक्यता आहे. 10वीच्या परीक्षेनंतर एक सगळ्यात मोठी उन्हाळ्याची सुट्टी आपल्याला मिळते. या उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर अर्थातच 10वीचे निकाल लागतील आणि 11वी, डिप्लोमा, ITI किंवा अन्य प्रवेशांसाठी हे विद्यार्थी पुढे सरकतील. करिअरचा खूप महत्त्वाचा निर्णय 10वीमध्ये मानला जातो. तो विद्यार्थी किती मानतात माहीत नाही, परंतु पालकांमध्ये अत्यंत काळजीचं वातावरण 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या बद्दलचं असतं, पाल्यांबद्दलचं असतं. तर आपण यावर्षी 10वी उत्तीर्ण होत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण त्यांना सूचना करतोय की तुम्ही पुण्याच्या बाहेर जाऊ नका. पुण्याच्या बाहेरचे असताल तर नक्की या कार्यशाळेला पुण्यामध्ये या. आपण अर्ध्या दिवसाची एक कार्यशाळा घेतोय. त्याचं नावच आहे करिअरची ब्ल्यूप्रिंट. या ठिकाणी करिअरबद्दलचा आपल्या पुढच्या आगामी 10 वर्षातील शैक्षणिक कालावधीबद्दल जे काही शैक्षणिक आपल्याला निर्णय घ्यायचे आहेत आणि आपला करिअरचा जो टेक ऑफ असणार आहे याबद्दलची क्लिअर कट इन्फॉर्मेशन या कार्यशाळेमध्ये मिळणार आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन जेन्युइन स्वरूपाची असणार आहे. तुम्ही महत्त्वाचे आहेत हे डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीची कार्यशाळा असणार आहे. विद्यार्थी आणि पालक हे या कार्यशाळेला बसतील. अर्ध्या दिवसाची कार्यशाळा जरी असली तरी कदाचित ज्यांना हवंय त्यांच्यासाठी अधिक वेळ वाढू शकतो. त्याचं कारण या कार्यशाळेला आल्यानंतर आपल्या मुलांच्या लॉंग टर्म करिअरच्या दृष्टीने आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे. हा डिसिजन कशा स्वरूपाचा असेल तर सांगितलेली माहिती ऐका आणि तुम्ही निर्णय घ्या यापेक्षा आपण पहिल्यांदा या करिअर क्षेत्रांबद्दलच्या विविध ट्रेंडिंग करिअर्सबद्दलची डिटेलमधली माहिती ही विद्यार्थी आणि पालकांसमोर ठेवणार आहोत. आजच्या तारखेला काय परिस्थिती आहे विविध कार्यक्षेत्रांची, त्याच्यामध्ये कार्यक्षेत्र आली, त्याच्यामध्ये त्या पदव्या आल्या, त्याचे शैक्षणिक अभ्यासक्रम आले, ह्या सगळ्यानंतर त्यामध्ये असणाऱ्या प्रवेश परीक्षा आल्या, या परीक्षा सोबतच स्पर्धा परीक्षा आल्या, यातून मिळणारी पदं कोणती असतील, यातल्या जबाबदाऱ्या कोणत्या असतील, म्हणजे आमच्या मुलांची स्वप्न कोणत्या माध्यमातून पूर्ण होतील, ही सगळी इत्थंभूत माहिती ही विद्यार्थ्यांना आणि पालकांना या कार्यशाळेमध्ये करिअरची ब्ल्यूप्रिंट या कार्यशाळेमध्ये आपण सांगणार आहोत. हे सांगत असताना एक सत्र यासाठी पण असणार आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थी आणि पालकांना नेमकेपणाने माहिती सांगितल्यानंतर त्यासाठीचं एक मोटिवेशन, त्यासाठीची प्रेरणा, त्यासाठीचं पर्पज हे अगदी व्यवस्थितपणे सांगितलं जाईल. हे सगळं सांगून झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांना प्रश्न आणि उत्तरं म्हणजे ज्याला म्हणता येईल शंका निरसन यासाठीचा एक पुरेसा अवधी देण्यात येणार आहे. याच्यातून आपल्याला सगळ्या विद्यार्थी आणि पालकांच्या प्रश्नोत्तराला सामोरं जाता येईल. या प्रश्नोत्तरानंतर आपण एक प्रकारे करिअरचा तो निर्णय त्या विद्यार्थ्याचा करून देणार आहोत, ज्याच्यामध्ये त्याने कोणत्या कार्यक्षेत्राकडे वळावं, त्याची आवड कोणती आहे, त्याच्या क्षमता कोणत्या आहेत, त्याचा स्वभाव कसा आहे, यासाठीची लागली तर आपण त्यासाठीची एक चाचणी देखील घेणार आहोत, ज्याला कल चाचणी म्हणता येईल, ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणता येईल. अशा पद्धतीची चाचणी सुद्धा आपण घेऊ शकतो. आणि यानंतर एक प्रकारे माहिती ऐकली, सगळ्या प्रकारची माहिती, ऑथेंटिक माहिती मिळाली, एक प्रेरणाबद्ध वातावरण तयार झालं, विद्यार्थी आणि पालक एकत्रपणे हे सगळं ऐकतायत, त्यांचा संवाद एकमेकांशी होतोय, शंका निरसन झाले, त्यासाठीची अपेक्षित टेस्ट सुद्धा झालेली, तो देखील रिपोर्ट आपल्या हातात आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेनंतर आपण मग नेमक्या कोणत्या दिशेला जावं, आपला 10वी नंतरचा टप्पा जो आहे, पहिला 10 वर्षांचा टप्पा आणि जमलंच तर त्याही पुढचा टप्पा, शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल, याची संपूर्ण आखणी आपण त्या ठिकाणी त्या कार्यशाळेमध्ये करणार आहोत. त्यामुळे आम्ही 10वीच्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे सांगतोय, यशवंत क्लासेस तर्फे ही कार्यशाळा असणार आहे. ती कार्यशाळा मी स्वतः घेणार आहे. या कार्यशाळेसाठी मी पूर्ण वेळ तिथं उपलब्ध असणार आहे. गेली 25 वर्ष ज्या विद्यार्थ्यांशी मी बोलत आलोय त्यातून आणि आतापर्यंतच्या 4000 कार्यशाळांनंतर आता ही कार्यशाळा ही विद्यार्थ्यांसाठी करिअरची ब्ल्यूप्रिंट कार्यशाळा यशवंत क्लासेसच्या वतीने पुण्यात होणार आहे. आणि 10वीच्या या टप्प्यावर पालक या विषयावरती खूप काळजी करतात, चिंताग्रस्त असतात. अनेक मंडळी वेगवेगळ्या पद्धतीने काही सूचना करत असतात. दुर्दैवाने अनेकांचे फोन यासाठी येत असतात की तुम्ही आमच्याकडेच या. मला असं वाटतं की प्रवेश प्रक्रिया म्हणजे करिअर मार्गदर्शन नाहीये. कार्यक्षेत्र निश्चिती, योगदान कशात द्यायचंय, मला कॉन्ट्रीब्यूट कशात करायचंय, माझा आनंद कशामध्ये आहे, असा तो मुद्दा त्या विद्यार्थ्याशी जास्त कनेक्टेड आहे. तो पालकाच्या सुद्धा अनेक मुद्द्यांशी संबंधित आहे, कारण पालकांनी मुलांना पाहिलेलं आहे,
मुलांच्या आवडीनिवडी, त्यांच्या क्षमता हे पालकांना माहिती आहे. त्यामुळे असे येणारे काही सूचना असतील किंवा अर्धवट माहितीवरती काही निर्णय असतील, जसं की अचानक कधीतरी कुणाच तरी ट्रेंड येतो आणि त्या ट्रेंडमध्ये विद्यार्थी लांबचा बाकीचा आग्या पिछा न समजता काही निर्णय घेतात आणि विचार करतात. काही विद्यार्थी आपले मित्र कुठे चाललेत त्या दृष्टीने करिअरचा निर्णय करतात. अनेकदा मिसलिडिंग करणाऱ्या सुद्धा गोष्टी विद्यार्थ्यांच्या समोर येत असतात. पालकांच्या आजूबाजूला कोणीतरी या विषयावर बोलत असतं, त्यामुळे तो निर्णय चुकू शकतो. एकदा का करिअरचा निर्णय चुकला की मग आपल्याला पुढच्या संपूर्ण आयुष्यामध्ये कदाचित पैसा मिळेल, परंतु एखाद्या व्यक्तीला जर पैशासोबत समाधान हवं असेल, काहींना प्रसिद्धी हवी असेल, काहींना प्रतिष्ठा आणि सन्मान हवा असेल आणि ह्या गोष्टी जर मिसिंग झाल्या तर मग यशस्वी करिअर होऊन सुद्धा, समाजाच्या दृष्टीने यशस्वी करिअर होऊन सुद्धा तो व्यक्ती आतल्या आत तो काही समाधानी राहत नाही. म्हणजे ज्याला प्रसिद्धी हवी त्याने चित्रपटात जायचंय का त्याने राजकारणात जायचंय का त्याने स्पोर्ट्समध्ये क्रिकेटमध्ये जायचं हे ठरवावं लागेल. ज्याला जबाबदारी मोठी घ्यायची आहे, ज्याला प्रतिष्ठा हवी त्याने स्पर्धा परीक्षांचा विचार करता येऊ शकेल. ज्याला अमुक एक गोष्ट जमते, म्हणजे स्केचिंग जमतंय, मॅथमॅटिक्स जमतंय, ज्याला कल्पनाशक्ती उत्तम आहे, त्या अनुषंगाने त्याचं कोणतं करिअर असेल. असे सगळे करिअरचे अनेक क्लिष्ट मुद्दे सुद्धा आहेत. अनेकदा काही मंडळी फक्त ॲप्टिट्यूड टेस्ट करतात आणि डायरेक्ट करिअरचा निर्णय घेतात. ॲप्टिट्यूड टेस्ट करणाऱ्या मंडळींना जर करिअरबद्दलचं आजचं स्टेटस माहिती नसेल, त्यातले असलेली आव्हाने माहिती नसतील, तर कधी कधी हे निर्णय देखील चुकीचे येतात किंवा विद्यार्थी हातात असलेला निर्णय बाजूला ठेवून त्याला जे वाटते त्या पद्धतीने कम्फर्टेबल डिसिजन घेतात. मला असं वाटते की या केसमध्ये करिअरबद्दलची, विविध करिअरबद्दलची इत्यंभूत माहिती असलेली व्यक्ती, त्यांचा संवाद हा होणं गरजेचं आहे. अनुभवी व्यक्तीसोबत असलेला संवाद हा होणं गरजेचं आहे. आणि यासोबत अत्यंत कन्फ्युजन असेल तर त्या केसमध्ये काउन्सिलर सोबत असलेल्या चर्चा या देखील गरजेच्या आहेत, ज्याच्यामध्ये थर्ड पर्सन म्हणून तो काउन्सिलर जर बोलत असेल तर ते उपयोगाचं आहे. आणि म्हणून इन्क्लाइंड नसलेलं करिअर मार्गदर्शन, इन्क्लाइंड नसलेला स्वतःची विचार प्रक्रिया आणि अर्धवट माहिती नसलेले पालक, या प्रक्रियेतून पुढे जायचं असेल तर आपल्याला एखादं व्याख्यान पुरेसं नसतं, तर आपल्याला एखादा नुसता लेख पुरेसा नसतो, तर आपल्याला लागणार आहे त्यासाठीचा पुरेसा अवधी. हा अवधी कदाचित अर्ध्या दिवसाचा असेल, एक दिवसाचा असेल. तुम्ही तुमच्या मुलांच्या करिअरच्या दृष्टीने हा दिवस इन्व्हेस्ट करण्याची गरज आहे, वेळ म्हणून देण्याची गरज आहे. एका बाजूला मोबाईल बघताय, एका बाजूला टीव्ही चालू आहे आणि करिअरचा निर्णयाच्या चर्चा चालू आहेत. याच्यामध्ये कुणीतरी शेजारी पाजारी कुणीतरी अर्धवट माहितीवाला माणूस काहीतरी बोलतोय. या परिस्थितीत करिअरचा निर्णय नको व्हायला. हा निर्णय होण्यासाठी आपण एका जागेवर बसलं पाहिजे, सगळी माहिती ऐकली पाहिजे. सगळ्या माहिती ऐकताना स्वतःमध्ये आत डोकावून पाहिलं पाहिजे. हे डोकावून पाहताना अगदी तळाशी जाऊन मला नेमकं काय करायचं आयुष्यात, व्हॉट इज पर्पज ऑफ माय लाईफ, इथपर्यंत तो मुद्दा जायला पाहिजे. आणि ह्या अनुषंगाने ही कार्यशाळा उपयोगाची आहे. याच्यामध्ये मनामध्ये ज्या ज्या काही शंका आहेत त्या सगळ्या शंकांची उत्तरं देखील मिळाली पाहिजेत. गंमत म्हणजे प्लॅन ए आणि प्लॅन बी हे सुद्धा ठरलं पाहिजे. प्लॅन ए काय आहे आणि हे जर झालं नाही तर दुसरं काय करायचं. स्पर्धा परीक्षा त्याला दुसरा इंजिनिअरिंगचा प्लॅन ठेवायचा आहे का त्याला फार्मसीचा प्लॅन ठेवायचा आहे, की मला फिल्म इंडस्ट्रीत जायचं आहे मग ते आत्ता 12वी नंतरच आता त्याचा कोर्स करायचा आहे का त्याचा ग्रॅज्युएशन नंतर करायचा आहे, म्हणजे 11वीत काय करायचं आहे. अशा पद्धतीने उलटे डिसिजन काय करायचंय आणि इथपासून आता 10वी नंतर काय करायचंय हे होणं गरजेचं असतं. म्हणून अशा कार्यशाळा निश्चितपणे उपयुक्त ठरतात. सध्या अशा पद्धतीच्या कार्यशाळा घेतल्या जात नाहीत. ज्या पद्धतीने नुसतीच व्याख्यानं किंवा नुसतंच काउन्सिलिंग होतं त्यातूनही सगळ्यांची उत्तरं मिळतील याची गॅरंटी नसते. त्यामुळे पुण्यातल्या विद्यार्थ्यांना मी सांगेल, 10वी झालेल्या विद्यार्थ्यांना, 10वी होत असलेल्या विद्यार्थ्यांना, कृपया तुम्ही ही कार्यशाळा पूर्ण करा आणि मग सुट्टीला जा. म्हणजे आपण निश्चिंत होऊ. त्यानंतर निकाल लागेल आणि त्यानंतर कार्यशाळेमध्ये ठरलेल्या मुद्द्यांप्रमाणे तुम्हाला प्रशासकीय अधिकारी व्हायचंय, डिफेन्समध्ये जायचंय, तुम्हाला रिसर्च सायंटिस्ट व्हायचंय, तुम्हाला उद्योजक व्हायचंय, तुम्हाला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचंय की अन्य काय व्हायचंय याचा निर्णय आपण त्या कार्यशाळेमध्ये घेणार आहोत. शंका सगळ्या तुमच्या दूर होणार आहेत, कन्फ्युजन दूर होणार आहे. त्यामुळं मी सांगतोय, प्राध्यापक विजय नवले, मी यशवंत क्लासेसच्या वतीने म्हणजे आमच्या वतीने असलेल्या या कार्यशाळेमध्ये तुम्ही सहभागी व्हा. करिअरची ब्ल्यूप्रिंट यासाठी आणि दिलेला जो फोन नंबर आहे त्या फोन नंबरवर आपण संपर्क साधू शकता किंवा अन्य काही सूचना तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या जातील. त्याप्रमाणे तुम्ही या कार्यशाळेला उपस्थित राहण्यासाठीचं रजिस्ट्रेशन करू शकता. धन्यवाद. ऑल द बेस्ट.